हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. काल 14 जानेवारी, काल मकर संक्रांती आणि त्याच दिवशी मी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता. कारण की बघा 14 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत म्हणजे रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू आपल्याला करता येतं. तर कधीही केलं तरी चालू शकतं. पण मी असंच आपलं ठरवलं होतं की बघा संक्रांतीच्या दिवशी सगळ्या स्त्रिया छान अशा तयार होतात ना, त्यामुळे म्हटलं त्या दिवशी आपण हळदी कुंकू ठेवूया. आणि कधीही आपल्याला ठेवायचं आहे तर मग त्याच दिवशी ठेवलं तर आपल्याला चांगलंच आहे ना. बायका सगळ्या छान तयार होऊन आलेले असतात आपल्याकडं. तर मी हळदी कुंकवाचं वाण देण्यासाठी मी ह्या वेळेला ग्लासं घेतलेली. प्रत्येक वेळेला वाट्या, प्लेटा किंवा अशा काहीतरी उपयोगात येतील किचनसाठी आपल्याला अशाच गोष्टी देते किंवा स्त्रियांसाठी उपयोगी पडतील ना अशाच गोष्टी मी नेहमी देत असते. कारण की त्या गोष्टी ना नेऊन आपण अशा मग घरात तशाच अडगळीत पडलेल्या असतात, त्या उपयोगात येत नाहीत. मग असं वाण देऊन आपल्याला काहीच उपयोगाचं नाही. तर मी टाईम ठेवलं होतं दुपारी म्हणजे 4 ते म्हटलं 6 वाजेपर्यंत ज्या येतील स्त्रिया म्हणजे आज संक्रांत असल्या कारणाने मग त्यांनासुद्धा व्यवसायाला वगैरे कोण जातं लांब, तर तिथून आल्यानंतर त्या आपल्याकडे येऊ शकतील अशा पद्धतीने मी टायमिंग ठेवलं होतं. की म्हटलं दुपारच्या वेळात आल्या ना तर छान गप्पा मारता येतात, बसता येतं. अशा म्हटलं टायमिंग आपण जर ठेवलं तर मग ते येऊन जातील. तर नेहमी ना मी थोडंसं काहीतरी कार्यक्रम ठेवते म्हणजे स्त्रियांसाठी काहीतरी गेम वगैरे असतो किंवा उखाणे वगैरे घ्यायचंही असतं. ह्यावेळेला तसं वेळच नाही भेटला. म्हणजे कसं सांगते तुम्हाला की ना सगळ्या एकसाथ आल्या नाही. एरवी कसं मी जेव्हा हळदी कुंकू ठेवते तेव्हा सगळे एकसाथ येतात, त्यामुळं हा कार्यक्रम ठेवला ना तर मग तो छान त्याला रंगत येते. आणि असं आज त्यांच्यासुद्धा घरी हळदी कुंकू असतं. प्रत्येकीच्या घरी देवपूजा, व्यवसायाला वगैरे जातात, सुगड पुजतात, हे सगळे कार्यक्रम असल्या कारणाने त्यांनासुद्धा यायला थोडं मागं पुढं होत होतं. म्हणजे जशा जशा येत होते सुवासिनी तसे मी त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून वाण वगैरे देत होते. एकसाथ आले असते तर थोडासा काहीतरी असा गेम म्हणजे ठेवला असता स्त्रियांसाठी. कसं होतं ना नेहमी आपण मूल-चूल किंवा जॉब करणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी ताई असतील ना त्यांचंसुद्धा बघा सकाळी उठलं स्वयंपाक वगैरे केल्याने आपण कामासाठी निघालो, त्यांनासुद्धा अजिबात वेळ नसतो या सगळ्या गोष्टींसाठी. की अशा ह्याच्यातूनच थोडाफार वेळ निघतो आणि सगळ्या एकत्र येतात बघा, गप्पा मारतात, काय चाललं आहे काय नाही सगळ्यांचं विचारपूस होतं. एरवी कसं आपलं काम आणि आपण याच ह्याच्यात असतो. कधी कुणाचं म्हणजे काय आपण कुणाच्या घरी असं ठरवून जात वगैरे नाही. तर या हळदी कुंकवाच्याच निमित्ताने एक सुवासीन दुसऱ्या सुवासिनीच्या घरी जात असते हळदी कुंकू घ्यायला. त्यानंतर बघा मी नाश्तासुद्धा ठेवला होता, समोसा आणि जिलेबी वगैरे. आणि सगळ्या अशा खूप दिवसांनी आपल्या घरी येतात ना, छान वाटतं. आणि हळदी कुंकू ना नेहमी सुवासीन स्त्री असते ना तिने प्रत्येकीने केलं पाहिजे आपल्या घरी. म्हणजे ना अगदी 5 बायका बोलवून जरी केलं का नाही तरी खूप चांगलं. बघा तुम्ही खूप प्रसन्न वाटतं. एवढा काही खर्च नाही होत काय नाही, पण तरीसुद्धा ना आपल्या घरातनं जोपर्यंत सुवासिनी येऊन जात नाहीत ना तोपर्यंत बघा कसं वातावरण असतं. आणि जेव्हा सुवासिनी आपल्या घरी येऊन जातात ना तेव्हा बघा खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि हे वर्षाकाठी एकदाच असतं तर करायलाच पाहिजे. काय काय मोठ्या सोसायटीमध्ये बघा चाळीमध्ये सगळे एकत्रित येऊन ना चाळीचं हळदी कुंकू किंवा सोसायटीत महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात. एवढे छान छान खेळ ठेवतात, छान छान असं वाण असतं. म्हणजे संगीताचा कार्यक्रम, काय काय ठिकाणी तर डान्स वगैरे पण करतात. असे छान छान आणि लहान लहान मुलांच्या पण स्पर्धा वगैरे ठेवलेल्या असतात. असं ठेवलं पाहिजे कार्यक्रम. म्हणजे का नाही कसं त्यातनं थोडासा वेळ काढून त्या स्त्रिया तिथे येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी ना त्यासुद्धा करतात. तर तुम्हालासुद्धा हळदी कुंकू करायचं असेल का नाही तर बघा 25 तारखेला रथसप्तमी आहे, त्याच्या अगोदर किंवा 25 तारखेला रथसप्तमी दिवशीसुद्धा करता येतं हळदी कुंकू. तर तुम्हाला हळदी कुंकू करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता. रथसप्तमीपर्यंत आहे वेळ. तर बघा सगळ्या येऊन गेल्या ना हळदी कुंकवाला तर छान भारी वाटलं. आमच्या शेजारच्या सगळ्या ताई येऊन गेल्या. फक्त एवढंच झालं की टाईम त्यांचं मॅच नाही झालं. कुणी थोडंसं अगोदर आलं तर कुणी थोडंसं लेट आलं, कारण त्यांच्या पण घरातले हे सगळे कार्यक्रम वगैरे पार पाडल्यानंतर त्यासुद्धा आल्या. कारण की मी अशा वेळेला ठेवलेलं की म्हटलं चला सगळे तयार होतील म्हणून म्हणून मी ठेवलेलं. पण नंतर मग माझ्या लक्षात आलं की नाही आपण ह्या टायमाला नाही ठेवलं पाहिजे होतं. आपण नेहमी ठेवतो ना म्हणजे संक्रांतीच्या नंतर 1-2 दिवसांनी, तेव्हाच चांगलं आहेत की तेव्हा सगळे येतात आणि तेव्हा थोडंसं महिलांमध्ये गप्पा होतात, काय खेळ होतात. म्हणून ना मी पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करेन की म्हणजे संक्रांत झाल्याच्या नंतर कार्यक्रम ठेवायचा, म्हणजे सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन छान गप्पा आणि खेळ खेळता येतील. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.